घरासमोर दिंडी येणार आहे. लगेच तयार वगैरे होऊ आणि लगेच नाश्ता आणि चहा. नाश्त्यासाठी पोहे आणि चहा अशी सोय केलेली आहे. 5:30 वाजले. आता थोडं दिंडीची वाट पाहतो. तोपर्यंत इकडे आपण नाश्त्याची सोय करू. पोहे बनवणं सुरू आहे आणि दिंडीचा आवाज आला की लगेच चहा वगैरे बनवून ठेवू. त्यांच्यासाठी असं रांगोळी वगैरे टाकून ठेवली. अजून अंधारच आहे. इकडनं गेली या साईडनं दिंडी. मारुतीचं मंदिर आहे. मारुतीच्या मंदिरातून सुरुवात होते आणि मग असा गावाला पूर्ण हा एक चक्कर लावतो. सो आज आपल्या घरासमोर येणार आहे बिट्टू. कुठे बघ, खाऊन बघ. का बघ झाली काय? काय भूत आहे पण वर. हा रूम मध्ये काय नाही करत. जा ना. काय नाही करत. सकाळ झाली. पोहे तयार आपले. बस आता दिंडीची वाट पाहणं चालू आली की लगेच पूजा वगैरे करू आणि नाश्ता करू. 6 वाजले. तास दिंडीला यायला थोडंसं लेट झालं. नाहीतर 5:30ला तशी घरासमोर यायला पाहिजे होती. आवाज यायला लागला आता दिंडीचा. जवळपासच आली. आवाज यायला लागला. चेक करू आपण आता लगेच. बाहेर जाऊ. आली का रे? चलो लाव सामान लाव सब.
परत आता गावात गेली, जिथून निघाली म्हणजे मारुतीच्या मंदिरातून निघते आणि परत गावाला येडा मारून तिथंच जाते. सो चहा पाणी नाश्ता वगैरे सर्व झालं आहे दिंडीचं करून. आपल्या घरच्या देवांची पूजा वगैरे करू. रामचरितमानस वाचणं चालू आहे, तर ते वाचू. आज आपला रामचरितमानसचा मला वाटतं 6वा दिवस आहे, एका महिन्याचं टार्गेट आहे. बाकी हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.